कमतरता इथून पुढे भारतीय जवानांना पडू नये यासाठी चंद्रहार पाटील आणि शिवसेनेच्या वतीने 1000 रक्तदान या पहिलवानांच्या माध्यमातून होणार आहे. आपण देखील त्या ठिकाणी भेट देणार आहात. मला अभिमान आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून लष्कराचं आणि प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन आपण वारंवार केलेलं आहे. परंतु या ठिकाणी ऑपरेशन महादेव पण केलं आणि ज्या आतंकवाद्यांचा खात्मा केला त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलंय. आणि आमचे चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली कोल्हापूरच्या भागातून जवळपास 1000 रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत. ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे. आणि म्हणूनच आज मी चंद्रहार पाटील आणि त्यांचं टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. सर, ठाण्यामध्ये तरुणाई धावते, परंतु येणाऱ्या काळामध्ये वर्षाच्या अखेरीस मेट्रो धावेल असं देखील तुम्ही म्हटलं. हा, बिलकुल. सप्टेंबरमध्ये मेट्रोचं ट्रायल रन होण्याची दाट शक्यता, म्हणजे तसा प्रयत्न आमचा आहे. आणि वर्ष अखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचं ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे. आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई MMRमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतोय, जेणेकरून रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल. लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील, आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात. आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मेट्रोचा टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतोय आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई MMRमधल्या सर्वांना दिलासा मिळेल. सर, आरोग्याच्या दृष्टीने जसं सदृढ होतं ठाणेकर, त्याचप्रमाणे वाहतूक आणि ठाण्यामध्ये जसं मेन मेट्रो आहे वडाळा ते ठाणे, ठाणे घोडबंदर, मीरा भाईंदर, दहिसर, पुन्हा मुंबई असा जो लूप आहे त्याला देखील इंटरनल मेट्रोने आम्ही जोडणार आहोत. ठाण्याची इंटरनल मेट्रो देखील मंजूर झालेली आहे, त्याची पुढची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. आणि ठाण्यातल्या अंतर्गत ज्या भागातली जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना मेन मेट्रोशी जोडण्यासाठी ही ठाणे इंटरनल मेट्रो जी आहे ही खूप कामाला येणार आहे, दिलासा देणारी ठरणार. आरोग्याच्या दृष्टीने जसे सदृढ होतात तसं दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा ठाणेकर आता सुदृढ होतील. दळणवळण यंत्रणा म्हणजे ट्रॅफिक, मी आता आयुक्त इकडे आहेत, नवीन कलेक्टर आलेले आहेत, मग पोलीस आयुक्त, ट्रॅफिक यांची एक बैठक घेतली आणि त्यांना एकच टास्क दिलेला आहे की या ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करणे, ठाणे ट्रॅफिक मुक्त करणे याच्यावर भर द्या. आणि स्वतः मी त्याच्यावर जातीने लक्ष देतो आहे. आणि परवाच मी घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची पाहणी देखील केलेली आहे. आणि काही काळानंतर आपल्याला ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल, कारण एक तर मेट्रो सुरू होईल, त्याचबरोबर आम्ही मुंबई ते डायरेक्ट कोस्टल रोड, मुंबई आनंदनगर, साकेत, साकेत टू गायमुख, गायमुख टू फाउंटन अशा प्रकारचा एक कोस्टल हायवे आम्ही करतोय. त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे, अहमदाबादकडून येणारी, JNPT कडून येणारी, ही पूर्णपणे बायपास होऊन जाईल आणि ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल, प्रदूषण मुक्त ठाणे, हरित ठाणे असं होईल. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय ठाणे बदलतंय. ठाण्यामध्ये अनेक सोयीसुविधा आम्ही लोकांना देतोय, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय. गेल्या वर्षी 1 लाख, 1.25 लाख झाडं लावली आणि यावर्षी 2 लाख झाडांचं टार्गेट आहे. त्यामुळे ठाण्याचं हिरवंगार ठाणं, हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ठाणे हे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला होता आयुक्तांनी जोगीला तलावाचा. त्या तलावाचं पूर्णपणे तलाव बुजला होता, त्याच्यावर झोपड्या होत्या, 250-300 झोपड्या होत्या. या 250-300 झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली
आणि त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जोगीला तलाव त्या ठिकाणी निर्माण झालाय. एकदा तुम्ही जाऊन बघून या. मी देखील व्हिजिट करणार आहे. पण बुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे. आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने केलं. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचं पुरा